पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच नदी काठावरील सालई घाट परिसरात महसूल विभाग आणि पारशिवनी पोलिसांनी धाड मारून 1,06,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। महसूल विभाग आणि पारशिवनी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान तहसीलदार रमेश भांडारकर, तलाठी विश्वजित खुदिराम पुरमकर हे आपल्या पथकासोबत गस्त घालत असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की पेंच नदीच्या पात्रातून अवैध वाळूचे उत्खनन करून मौजा सिलाई शिवारातील पेंच नदी काठावरील आनंदराव झोड व इतर शेतात साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली। घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांनी दिली असता महसूल विभाग आणि पारशिवनी पोलिसांच्या पथकाने धाड टाकून अंदाजे 400 ब्रास वाळू, 2 पोकलँड मशीन, 4 ट्रक असा एकूण 1,06,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना सादर करण्यात आली असून आरोपींवर 52,40,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी महसूल निरीक्षक विश्वजित खुदिराम पुरमकर यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक आणि मालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात आणि तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात महसूल विभाग आणि पारशिवनी पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ऋषभ बावनकर, कन्हान। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1,500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।